लक्स महाराष्ट्राचा फेवरेट कोण. मराठी सिनेमांबद्दल बोलताना नेहमी असं बोललं जातं की आपल्या मराठी नटांना वैविध्य नको असतं, त्यांना तेच रोल करायला आवडतात. आणि ते कलाकार नेहमी म्हणतात की आम्हाला वेगळं करायचं आहे पण आम्हाला तशी संधीच मिळत नाही. त्यामुळे आम्ही त्यांना यावेळी विचारलं की तुम्हाला तुमच्यातलं टॅलेंट दाखवण्यासाठी कुठले रोल करायला आवडतील. यावर जी काही उत्तरं मिळाली ती कहर आहेत. भरत जाधवला टायटॅनिकमधला लिओनार्डो दी काप्रिओचा रोल करायचा. भरतला टायटॅनिक करायचं म्हटल्याबरोबर अविनाश करशीकर लगेच निर्मिती करायला तयारी झाला. पण 60 लाखात टायटॅनिक कसा बनेल, त्यामुळे सिनेमा सध्या स्थगित आहे. आणि स्थगितीचं दुसरं कारण म्हणजे केट विन्सेंटच्या रोलसाठी दीपाली सय्यदकडे डेट्स नाहीत. तिच्याऐवजी सिया पाटीलला घेऊन काम सुरू करायचं ठरत आहे पण नक्की अजून काही ठरलेलं नाही. संजय नार्वेकरला सामनामधला डॉक्टर लागूनचा रोल करायचा. अत्यंत शांत, ध्येयनिष्ठ, संयमी असा मास्तर. त्याला वाटतं त्याच्या पर्सनॅलिटीला शोभून दिसेल. हे ऐकून नाटकाचे निर्माते त्याला म्हणाले, संजय आपण त्यापेक्षा सामन्यावर नाटक करूया. तू मास्तर कर, भरतला निळूभाऊंचा रोल देऊ आणि अंकुशला मारुती कांबळे करूया. मस्त चालेल नाटक. नाटकाचं नाव देऊ तिघांचं ऑल द बेस्ट आमना सामना. ह्या वर्षीच्या ना ह्या कार्यक्रमामध्ये एक नाव ना सारखं डोकावते आणि ते ऑब्व्हियस आहे कारण तो भयंकर पॉप्युलर आहे. आमचा मित्र संतोष जुवेकर, त्याला विचारलं गेलं कुठला रोल त्याला करायचा आहे तर त्याचा प्रॉब्लेमच वेगळा आहे. तो म्हणाला माझे सगळेच जॉनर्स करून झालेले आहेत, काही उरलेलंच नाही, नथिंग एक्साइट्स मी. मी म्हटलं रे एखादा तरी रोल असेल जो तुला करावा असं वाटतो की यु नो. तर मग तो खरं बोलला. तो म्हणाला की एक नट माझ्या आतमध्ये असा दडून बसलाय, सॉलिड आहे तो. मी म्हटलं काढ त्याला बाहेर. तो म्हणाला काढणार आहे, त्या नटाला काढणार आहे, शर्टही काढणार आहे, अख्खा अंग शेव करणार आहे, तेल लावणार आहे आणि 2 बिघा जमीनमधला बलराज सानेचा रोल करणार आहे. बिमलदा ऐकताय ना. मकरंद अनासपूरला तांबडी मातीमधला सूर्यकांतचा रोल करायचा. त्या रोलला भरदार छाती, पिळदार शरीरयष्टी आणि पहाडी आवाजाची काही गरज नव्हती हे त्याला सिद्ध करायचं. आणि मक्या माझा मित्र आहे, मला माहिती आहे तो ते सिद्ध करेल. हिरोईन्समध्ये आम्ही सोनाली कुलकर्णीला तिचा ड्रीम रोल विचारला तर ती म्हणाली मला उंबरठामधला स्मिता पाटीलचा रोल करायचा. अट एकच होती तिची की या सिनेमाला संगीत अजय अतुलने द्यावं आणि त्यात निदान 9 तरी लावण्या टाकाव्यात, म्हणजे पुढील 2-3 वर्षात सुपर यांची सोय झाली. बरं तिने स्मिता पाटीलचा सिनेमा करायचा म्हटल्यावर अमृता कुठे गप्प बसते. ती म्हणाली मला तब्बूचा अस्तित्वमधला रोल करायचा आहे. तिची अट तीच आहे की तब्बूला त्यात 12 डान्सर दाखवावी आणि तिचे 9 डान्सेस दाखवावेत. खैर या सगळ्यांना त्यांचे हे ड्रीम रोल्स लवकरात लवकर करायला मिळोत अशी आशा करूया आणि पुढे वळूया. पुढील पुरस्कार देण्यासाठी मी मंचावर आमंत्रित करतो महेश कोठारे आणि चंद्रकांत कुलकर्णी यांना. लक्स महाराष्ट्राचा फेवरेट कोण 2011 मधील पुढील पुरस्कार फेवरेट विनोदी अभिनेता. नामांकन आहेत लक्स महाराष्ट्राचा फेवरेट कोण, फेवरेट विनोदी अभिनेता अशोक सराफ. आयडियाची कल्पना. ह्या लोकांना इथे का घेऊन आलात? आता दूध पाहिजे तर सरळ गोठ्यात जावं ना माणसांनी, दूधवाला येण्याची वाट बघत बसू नये. मकरंद अनासपुरे, गुलदस्ता. मी स्वप्न कसं सत्यात उतरितो ते त्याच्या. भरत जाधव, मस्त चाललंय आमचं. ओ सासरे मध्ये कोण आला ना तर आईच्या गावात ढकात पाठवेन मी. लक्स महाराष्ट्राचा फेवरेट कोण. फेवरेट विनोदी अभिनेता विजेता आहे मकरंद अनासपुरे, गुलदस्ता. फेवरेट विनोदी चित्रपट
नामांकन आहेत. लक्स महाराष्ट्राचा फेवरेट कोण, फेवरेट विनोदी चित्रपट. मस्त चाललंय आमचं. काम काढलंस ग बाई. आयडियाची कल्पना. कमरेखाली ह्याला काहीच जाणवत नाहीये. म्हणजे समजा माझ्या या छडीनं मी त्याच्या पायावर मारलं, कळणार नाही. हा ए खात्री आहे, मारून बघा. शहाणपण देगा देवा. जिजसने सगळं घडवलेलं आहे. जिजसला मराठीत येशू म्हणतात. येशू, माझा येशू. गुजराती त्याला बोलतात येशू. येशू, येशू. जीजस, जीजस, जीजस. आता खाली लक्स महाराष्ट्राचा फेवरेट कोण. विजेता चित्रपट आहे. माझाही आहे तो. आयडियाची कल्पना. विजेत्यांचे अभिनंदन आणि मान्यवरांचे आभार. लक्स महाराष्ट्राचा फेवरेट कोण.